बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजपात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। शक्ती प्रदर्शन करत दोन्ही नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। शेकडो कार्यकर्त्यांनीही कमळ आता हाती घेतलंय। सुनील भाऊ यांचा हा शेवटचा प्रवेश आहे। परत आता इकडे तिकडे जाऊ नका असं गिरीश महाजन म्हणाले। त्यांच्या समोर 5-6 प्रश्न विचारले। सर्व आमदारांना विचारलं का सगळ्यांची एनओसी आहे का? सगळ्या आमदारांनी सांगितलं का एनओसी आहे। सर्व पदाधिकाऱ्यांची एनओसी आहे का? म्हणे आहे। म्हणे आरएसएस वाल्यांची काही तक्रार? म्हणे काही नाही, त्यांची पण एनओसी आहे। हे जेव्हा हे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची एनओसी आहे आणि सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं, मी म्हटलं चला एमपीसी 5 झालं। बरोबर आहे ना? म्हणजे आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं सोपं राहिलेलं नाही। कोणी पण येईल, कोणी उठेल सुटेल आणि प्रवेश करेल असं नाहीये। त्याला पूर्णपणे चेक केलं जातं, त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जातं, त्याचं पोलीस रेकॉर्ड चेक केलं जातं। थोड्याच वेळामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी प्रवेश घेणार आहोत। त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। तर म्हणजे बाहेर मी आलो म्हणजे यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक बाहेर अजून उभे आहेत, म्हणजे मला यायलाही जागा नाही। आणि मग सुनील भाऊला मी म्हटलं मला हॉल मोठाच घ्यायचा होता। अध्यक्ष तुमची जबाबदारी आहे। बरं, काही हरकत नाही, पण खूप मोठी गर्दी आजच्या या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी। आज सुनील भाऊंचा प्रवेश, मामा तर नवीन आहेत आपल्याकडे, पण सुनील भाऊ जुने आहेत। सुनील भाऊ आता याच्या पुढे प्रवेश इकडे तिकडे, म्हणजे आता शेवटचा प्रवेश तुमचा इकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।